आपल्या घरासमोरचा रस्ता कधी बनेल? नळाला रोज पाणी येईल का? कचरा वेळेवर उचलला जाईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्ली किंवा मंत्रालयात नाहीत, तर ती आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. पण या संस्थांचा इतिहास काय आहे? या निवडणुकांमध्ये कोणाचं वर्चस्व राहिलं? आणि इतकी वर्ष उलटूनही सामान्य माणूस समाधानी आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्थानिक स्वराज्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेली सत्ता. ग्रामीण भागात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तर शहरी भागात नगरपालिका आणि महानगरपालिका असतात. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, स्थानिक कर, तसेच शाळा आणि दवाखाने हे सगळे निर्णय इथूनच घेतले जातात. राज्य सरकार योजना जाहीर करतं आणि त्या जमिनीवर उतरवण्याचं काम स्थानिक स्वराज्य संस्थांचं असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांचा इतिहास बघितला तर ब्रिटिश काळात नगरपालिका अस्तित्वात होत्या, पण त्या लोकशाहीसाठी नसून महसूल आणि नियंत्रणासाठी होत्या. स्वातंत्र्यानंतर प्रश्न निर्माण झाला की खरी लोकशाही खालून वर येणार की वरून खाली? लोकशाहीचा पाया हा गावापासून असला पाहिजे या विचारातून पंचायत राज संकल्पना अस्तित्वात आली. पण अनेक वर्ष निवडणुका अनियमित होत्या. स्थानिक संस्थांना अधिकार नव्हते. सरकार कधीही बरखास्त होऊ शकत होते. यातून 1992-93 मध्ये 73 आणि 74वा संविधानिक सुधारणा कायदा आला. या सुधारणांमुळे स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. नियमित निवडणुका बंधनकारक झाल्या. महिला आणि मागासवर्गांसाठी विशेष आरक्षण देण्यात आलं. कागदावर लोकशाही मजबूत झाली, पण प्रत्यक्षात मात्र सत्ता कशी वापरली गेली तो एक वेगळाच इतिहास आहे. 1907 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. त्या काळात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका सगळीकडे काँग्रेसचे वर्चस्व होते. अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या. सहकारी संस्थांचं राजकारण हे सगळं एकाच हातात होतं. विकास झाला, पण पर्याय नव्हते. लोकशाहीपेक्षा व्यवस्थापित सत्ता जास्त होती. 1980 नंतर महाराष्ट्रात शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, पाणी आणि घरांचे प्रश्न निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना महानगरपालिकांमध्ये प्रभावी झाली. मुंबई, ठाणे, नाशिक यासारख्या शहरांमध्ये महापालिका या राजकीय शक्तीचं केंद्र बनल्या. याच काळात भारतीय जनता पक्ष हा शहरी स्थानिक राजकारणात हळूहळू प्रवेश करू लागला आणि तिथून पुढे शहरी सत्ता ही शिवसेना भाजपकडे, तर ग्रामीण भागात काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. सन 2000 ते 2010 दरम्यान 20हून अधिक जिल्हा परिषदांवर काँग्रेस एनसीपीचं वर्चस्व होतं. बहुसंख्य पंचायत समिती देखील त्यांच्या हातात होती. ग्रामीण भागात साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्या आणि जिल्हा परिषदा या सगळ्याच सत्ता केंद्रांवर काँग्रेस एनसीपीचं नियंत्रण प्रबळ होतं. स्थानिक निवडणुका गटबाजीवर आधारित व्यक्ती आणि घराण्यांवर केंद्रित झाल्या. सत्ता टिकली, पण सामान्य माणसाचा सहभाग कमी झाला. पारदर्शकता कमी झाली. 2014ला मोदी सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा बदल दिसला. स्थानिक निवडणुका व्यक्ती केंद्रित राहिल्या नाहीत, तर त्या पूर्णपणे पक्षीय झाल्या. भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे स्थानिक निवडणुका लढवल्या. अनेक नगरपालिका, नगरपंचायती त्यांनी जिंकल्या. जिल्हा परिषदांपर्यंत त्यांनी प्रवेश केला. या निवडणुकांमध्ये पैसा, प्रचार, सोशल मीडियाचा वापर निर्णायक ठरला. अपक्षांचं महत्त्व कमी झालं. अपक्षांची संख्या देखील घटली. स्थानिक प्रश्नांवर राष्ट्रीय राजकारणाचा प्रभाव वाढला. 2021-22 मध्ये कोविडच्या प्रभावामुळे स्थानिक निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. प्रशासक नियुक्त करण्यात आले. काही निवडणुकांमध्ये SC, ST, OBCचे आरक्षण 50% जास्त आहे अशा याचिका सर्वोच्च न्यायालयात गेल्या आणि त्यामुळे ही निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. डिसेंबर 2025 मध्ये 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 टप्प्यात मतदान झाले. भारतीय जनता पक्ष हा राज्यभरात सर्वात मोठा पक्ष ठरला. एकूण नगरसेवकांपैकी 48% नगरसेवक जागा त्यांनी जिंकल्या. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची युती संपूर्ण निकालात आघाडीवर ठरली, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना तुलनेने कमी जागा मिळाल्या. अलीकडे जानेवारी महिन्यात मुंबईसह इतर शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रातील एकूण 29 महानगरपालिकांपैकी जवळजवळ 24 महानगरपालिकांमध्ये भाजप शिवसेना युतीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक
आणि नागपूर या महानगरपालिकांमध्ये भाजपा हा एकटा सर्वात मोठा पक्ष ठरला. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायती समितींसाठी निवडणुका नियोजित आहेत. 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुका आयोगाकडून स्थगित करण्यात आल्या आहेत. 60 वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राचा नकाशा नव्याने घडत होता, तेव्हा सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न साधे होते. त्यामध्ये पिण्याचे पाणी, रस्ते, प्राथमिक आरोग्य सुविधा आणि शाळा. आजही तेच प्रश्न आहेत, मात्र त्यांचं कारण आणि स्वरूप बदललं आहे. पहिला मोठा बदल म्हणजे शहरीकरणाचा वेग. 1960 नंतर महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या सातत्याने वाढली. 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या आणि घनता लक्षणीयरित्या वाढली आणि त्याचा थेट परिणाम पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि नागरी सेवांवरील तणावावर झाला. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे पाणी पुरवठ्याचे वास्तव. 2020-21च्या सर्वेक्षणानुसार भारतात केवळ 36.6% घरांना नळाद्वारे पाणी उपलब्ध होते. महाराष्ट्रातही ही तफावत स्पष्टपणे दिसून येते. तिसरा बदल म्हणजे स्वच्छतेतील प्रगती आणि मर्यादा. स्वच्छ भारत मोहिमेमुळे शौचालयांची संख्या तर वाढली, मात्र ओडीएफ नंतरचे कचरा व्यवस्थापन, द्रव आणि घन कचऱ्याची प्रक्रिया आणि देखभाल अनेक ठिकाणी अजूनही अपुरी आहे. चौथा बदल म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवा. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्सेस आणि इतर पदांची रिक्तता जिल्ह्यांमध्ये कायम आहे. कोविड-19च्या काळात ही कमतरता प्रकर्षाने समोर आली. आजही अनेक ठिकाणी ती भरून निघालेली नाही. पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे लोकसहभाग. 1992-93 मध्ये 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला, पण तरीही नागरिकांचा सहभाग समान पातळीवर दिसत नाही. लहान शहरांमध्ये मतदान आणि सहभाग तुलनेने जास्त आहे, तर मोठ्या शहरांमध्ये आजही लोकसहभाग तेवढा दिसत नाही. महानगरपालिकांचे बजेट मोठे झाले तरी अनेकदा निधी मोठ्या भांडवली प्रकल्पांकडे वळवला जातो. परिणामी दैनंदिन नागरी सेवा आणि मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा दिसून येत नाहीत. एकूणच पाहता गेल्या 60 वर्षात तंत्रज्ञान, कायदे आणि संस्था बदलल्या, मात्र सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील अपेक्षा आणि अनुभव अनेक ठिकाणी जवळपास तसेच आहेत. माहिती वाढली, चर्चा वाढली, पण प्रत्यक्ष सेवा वितरणाच्या पातळीवर अजूनही सुधारणा आवश्यक आहेत. स्थानिक स्वराज्य म्हणजे तुमचं गाव, तुमचा वॉर्ड आणि तुमचे दैनंदिन जीवन. ही सत्ता केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून ती सक्रिय सहभागातूनच परिणामकारक ठरते. जर बदल हवा असेल तर प्रश्न विचारा, माहिती मागा आणि सहभागी व्हा, कारण खरे स्वराज्य नागरिकांच्या जागरूकतेतूनच साकार होते.